सर्दी किंवा कोल्ड आपण ह्याच्यामध्ये काय म्हणतो ना की रुग्णाला जे त्रास असतात ते असतात की नाक वाहतं किंवा शिंका येणे किंवा पडसं येणे किंवा डोळ्यातून पाणी येणे. सो सर्दी म्हणजे ज्याला आपण एकदम सामान्य भाषेमध्ये ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो. ॲलर्जिक रायनायटिसमध्ये आपल्याला कोणत्या तरी गोष्टीची ॲलर्जी असणे खूप जास्त स्वाभाविक आहे. आता ॲलर्जीमध्ये काय काय असू शकतं? तुमच्या घराचा अवतीभोवतीचं वातावरण असू शकतं. झाड आहेत, पालापाचोळा आहेत, झाडाचे परागकण असतात, धुलीकण असतात. आपल्या घराच्या अवतीभोवती असणाऱ्या गाड्या, त्याच्यातून निघणारी धूळ किंवा गरमी, थंडी आहे, गरमी आहे, घरातला AC आहे. घराच्या अवतीभोवती जर बांधकाम चालू असेल तर सिमेंट आहे, वाळू आहे किंवा तुम्ही रोडच्या जवळपास राहत असाल तर त्याच्यामुळे पण तिथली जी धूळ असते, डांबर असतं, तर हे ओळखणं खूप आवश्यक आहे. आता सर्दी कमी करण्यासाठी टॅबलेट्स जशा असतात मॉन्टेरेलसी, मॉन्टेरिलुकास, लिओसिट्रिझिन, सेट्रिझिन, ते सोडून जर सर्दी जास्त होत असेल ना तर एक गोष्ट करू शकता. घरामधली जी धूळ आहे ना, स्पेशली कानाकोपऱ्यातली, ते तुम्ही व्हॅक्यूम क्लिनरने क्लीन करू शकता. त्यांनी काय होईल, हे जे छोटे छोटे कण आहेत ना जे टीव्हीच्या मागे साचलेले आहेत, सोफ्याच्या कोपऱ्यामध्ये आहेत, ती धूळ निघाल्याच्या नंतर सर्दी तुमची बऱ्यापैकी कमी होऊ शकते. ही एक गोष्ट तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही एक इंजेक्शन हिस्टोग्लोब नावाचं एक इंजेक्शन येतं जे अत्यंत चांगलं काम करू शकतं जर तुम्हाला सर्दी असेल तर. हे इंजेक्शन हिस्टोग्लोब हार्डली 120 रुपयाचं आहे आणि तुम्ही प्रत्येक 5 दिवसाला एकदा त्याला सबक्युटेनियसली घेऊ शकता आणि हे तुम्हाला कुठेही जवळपास भेटून जाईल. तुम्ही जर एक 6 ते 8 डोस घेत असाल ह्या इंजेक्शन हिस्टोग्लोबचे, तर ह्याच्यामुळे काय होतं, जी ॲलर्जीमुळे जे रिलीज होणारे जे केमिकल आहे ना आपल्या स्किनमध्ये, आपल्या त्वचेमध्ये, हिस्टामिन, अंगावर अशी पुरळ येणे ज्याला आपण अर्टिकॅरिया म्हणतो ना, पित्त येणे, ते बऱ्यापैकी कमी होऊ शकतं.